आपल्या नवीन शाळेसाठी जागा मिळाली. तिसरी शाळा कलियुग येणार. दिवस उगवला असताना तू कसा आला गावामध्ये? अरे सोडा त्याला. हो तात्यासाहेब, तुम्ही चुलीवर काय करताय तुम्ही? आगे शिरा बनवतोय. सावित्रीनी काय खाल्लं नाही, घाईनी गेली ना म्हणून. गो बाई, तात्यासाहेब बायकोचे एवढे लाड बरे नाही. काल रात्री बायकोला एका ताटात घेऊन जेवायला बसले नाही तोवर तुम्ही आता शिरा बनवताय होय? नाही ते हे म्हणजे काय मला हाक मारायची की? हवं मी माग धुवूनच धुवत होती. म्हणूनच हाक नाही मारली. असं आहे वय. भूक लागली असेल ना सावित्रीला. असं नाही. आता पतूर मी नवऱ्यासाठी न्यारे घेऊन जाताना बायका बघितल्या होत्या मी, पण बायकोसाठी न्यारे घेऊन जाताना नवरा पहिल्यांदाच बघतीया. मला एक सांग वहिनी, समजा तू मळ्यात काम करताना अण्णा तुझ्यासाठी न्याहारी घेऊन आला, कसं वाटत? बघा अंगावर काटाच फुलला बघा जणू. लई बरं वाटेल हो. तात्यासाहेब असं नशीब कुठं हो बायांचं? का नसावं? हाय का आता? हवं तात्यासाहेब, पुरुष तो पुरुष, आणि तसं बी आपली रीतभात सोडून कसं चालायचं सांगा बरं तुम्ही. अगं वहिने, बायकोला तिच्या आवडीचं करून खायला घालावं, याच्यात कसली आली रीतभात? बघ बघ ना, जमलाय का बघ, म्हणजे गोड आहे का बघ. आता हे तो गोडाच झाला असणार नाही, म्हणजे नवऱ्याने इतकं पिरमानं बनवलंय बायकोसाठी, तर मग काय म्हणायचं? खाऊन तर बघ ना. आता तुम्ही म्हणताय म्हणून खाऊन बघते बघा. तात्याशा, हा, तुमचा हात सुगरणीचा आहे व. पण आता एक तेवढं करा बघा, सासूबाईसने काही कळू देऊ नका, नाहीतर मलाच डोळे मोठे मोठे करून म्हणायच्या माझ्या मुलाला तुम्ही बसवलं चुलीमोर म्हणून. बरं आता मी निघतो, सावित्रीला भूक लागली असेल. तुमची सावित्री कवाच आली? सावित्री आली? मला नाही कळलं ते. आता तुम्ही शिरात गुळ होऊन बसला तर तुम्हाला काय कळायचं? विश्वास नाही ना? जाऊन बघा तुमच्या खोलीत असाल त्या. ते हे कडे बघ. जावा जावा जावा. झाप बनवलाय बघा. सावित्री, हे सावित्री, हे बघ गरमागरम शिरा केलाय तुझ्यासाठी. मला एक गंमत सांगायची तुम्हाला. गंमत नंतर, भूक लागली असेल आधी शिरा खाऊन घे. आम्ही काय मांजर मारले का काय हो? नाही म्हटलं, बायकोला तेवढा शिरा भरवताय, आम्ही मांजर मारले का? हेच सांगायचं होतं पण काही सांगितलं असतं तर यो देखावा बघायला मिळाला असता. वय वय हो साविचाई, म्हटलं नवरा स्वतःच्या हाताने शिरा आणतोय आणि आपल्या बायकोला भरवतोय, याच्या आधी कवा बघितलं होतं का? दुर्मिळ आहे का नाही योग? वय तर आपल्या लेकीला जावयाच्या हातून भरवताना बघायला मिळणं म्हणजे कपिला षष्टीचाच योग म्हणायचा की. हे खरं बोलला तुम्ही. आपला जावई आपल्या लेकीला फुलावानी जपतोय, हे लेकीच्या बापानं बघणं म्हणजे त्याच्या मोरे इंद्राचं सुख पिकं पडलं की. जावई बाप, डोळ्याचं पारणं फेडलं सा तुम्ही. ह्याच्या माग आमच्या तोंडनं काही कमी जास्त गेलं असेल, काय वाईट वांगडा बोललो असेल, माफ करा आम्हाला. असं काय करताय आबा?
होय हो दादा, तुमचा लेख एक जिद्दी आणि आमची लेख 10 जिद्दी. कुणाला जुमानलं नाही बघा तिने. होय की सारख्याला वारकी भेटली ती. वय तर दादा दोघं बी लय जिद्दी आहेत बघा. लय घटघट अजिबात तुटायची नाहीत ती. आता कळलं का मी गिरट्या कशा पायी घालत होते ते? कळलं बरं का सगुण अक्का, समद कळलं. आणि ह्या दोघांनी तुमचं पाठबळ आहे ते बी कळलं बरं का. एवढा शेदमारा खाल्ला पण माझ्या सुनानं हार काही मानली नाही बघा. हे गोऱ्या साहेबाचं पत्र आहे. इथल्या लोकांनी शेणमारा केला आणि कोण कुठला सातारचा गोरा साहेब तो मात्र पत्र पाठवतो, चोळी बांगडी आणि फेटा पाठवतो. आपलीच लोक शिक्षणाचं महत्व समजून घेत नाहीत आणि गोरा साहेब मात्र बारकाईनी दखल घेत. अगं बाई विसरलेच मी. हे घे अंबाबाईचं कुंकू आहे, लाव काय? नव गोऱ्या साहेबांनी एवढं कौतिक केलं, एवढा मान सन्मान दिला, मग आम्ही मागं का राहावं? हे आमच्याकडे. दागिना भाऊ हे काय दागिना? ऐका पाहू, जगा वेगळं काहीतरी काम करतायसा तुम्ही, जे आजवर कुणीच केलेलं नाही. आणि त्याच्यामुळं मोरल्या पिढ्यांचं भलं होणार आहे हे उशिरा का असताना आम्हाला कळलंय. त्यामुळं आता तुमच्या साळाला म्हणा, तुमच्या कामाला म्हणा, हे आमच्याकडनं हातभार नाही म्हणू नका. आबा बोरी मोहरत चालत राहायचं बरं का. आम्ही काय मागच्या पिढीची माणसं, तुमचा विचार आम्हाला पटतील नाही पटतील याचा विचार करायचा नाही, काम चालू ठेवायचं. आबा एकमय समाज निर्माण करण्याचं सुंदर स्वप्न सावित्रीच्या डोळ्यांनी पाहिले मी. आम्हाला हा समाज शोषणापासून विषमतेपासून मुक्त करायचा आहे आणि कर्मविपाक स्वर्ग नरक या चक्रव्यूहात अडकलेला माणूस सत्याच्या खांद्यावर बसवायचा. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची सोबत पाहिजे. ह्यो असा काहीतरी बोलायला लागला की माझ्या उरात धडकीच भरती बघा. आता शाळा सोडून बाकी काय करू नकस बाबा. अहो चला की आपण समजे जेवायला बसूया. अहो पाहुण्यासनी हात धुया पाणी द्या की. दादा चला. अरे असं जे काही करशील त्याच्यात यश मिळू दे. ज्योती, हे बघ देणगी तात्या साहेबांच्या पुढाकाराने एका दानशूर व्यक्तीने दिली. वा, अगदी वेळेवर देणगी मिळाली. ज्योती, आपल्या नवीन शाळेसाठी जागा मिळाली. ज्योती थांब. हे घे, नव्या साळ्याला नवं तोरण. असू दे असू दे. तात्या एवढ्या पाट्या एवढी पुस्तके कशा रे?
अहो ज्योतिराव तिसरी शाळा करतायत ना त्याकरता. काय तात्या 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 तिसरी शाळा? अधर्म अधर्म कलियुग येणार कलियुग येणार. वहिने वहिने अगं आवरलं का? दे ना लवकर, उशीर होतोय. वय वय झालंच. बरं भाकरी एकात बांधू ना व? अगं सावित्रीची शाळा एका बाजूला, माझी दुसऱ्या बाजूला, 2 फडक्यात बांध. बरोबर. नाही ते एक काम कर, माझी राहू दे, मी येऊन जेवल. नग नग, तुम्ही भाकरी बांधून सोबत घेऊन जा. परत घरी येणं नाही झालं ना, तू उपाशी राहाल. घेऊन जा. तात्या कुठे निघालाच? अहो काही नाही, ही पत्रकं वाटायला. कसलं पत्र? बघा. मुलींची 4थी शाळा. तात्या 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 डोकी बिकी फिरलीत का तुमची? प्रवेश सुरू, मुलींना घेऊन या. अहो प्रवेश बाबा. सुरू, घेऊन या मुलींना, घेऊन या. बाबा शाळा काढतायत. बाबा तुम्ही एक पत्रक फाडलं, आणखीन 4 फाडाल, पण हा मजकूर पुणेकरांच्या मनावर कायमचा कोरला गेलाय. तो कसा फाडणार तुम्ही? आलोच. सावित्री, ही शाळा सकाळी लवकर भरवावी लागेल. त्या थत्ते काकांना एकदा विचारलं पाहिजे, पण तुझी म्हणून तसे ते तयार आहेत. हा निरोप दिलाय, पण तोपर्यंत मी जाईन. तुम्ही दुसऱ्या शाळेत शिकवायला गेलात ना, की मग मी तिसऱ्या शाळेत शिकवायला जाईन. ते बरं होईल. म्हणजे सगळ्या शाळा एकाच वेळी सुरू राहतील. कसं आहे, आपल्यामुळे कुणाची आबा थांबली. बांध लवकर. दिस उजाडायच्या आत पाटलाला निरोप द्यायचा. दादा, अरे दिस उजडलाय रे. कुणाव सावली पडाय ना ग. अरे पण निरोप इथं तातडीचा आहे. निरोप नाही दिला तर पाटील बांधून मारल. अरे तू येणार म्हणून घुगऱ्या शिजवल्यात, आईनं चण्या बी भाजा घेतल्यात. आईला म्हणावं आलोच. मध्यान व्हायची वाट पाहिली तर पाटील अर्धा रस्ता उरकल. बर सावध जा, मोहर बघून. वय वय, आईला सांग आलोच घुगऱ्या खायला. हा? ज्योती, जिथं जिथं शाळा सुरू होईल का नाही, तिथं तिथं माझ्या हातचं तोरण बांधायचं. हा चिमणा दे. ये घे. सदाशिव शंकर नमः शिवाय, ओम सूर्याय नमः. अरे चांडा, इकडे काय रे? अक्कल नाही का तुला? सावली पडली ना, विटाळ झाला. चूक चूक झाली मायबाप, चूक झाली. काय चूक झाली? अरे मूर्खा, दिवस उगवला असताना तू कसा आला गावामध्ये? हा, माझा नियम बुडवलास ना. तुला आता मी सोडणार नाही. रातपासून पळतोय आम्ही. तातडीचा निरोप आहे पाटलाचा. तुझा निरोप माझ्या पावित्र्यापेक्षा मोठा आहे. हा, तुला आता अद्दल घडवलीच पाहिजे. एक शूद्र ना. नाही नाही मायबाप, मला तर- मारू नका. गावात चुकलं. आता मला फळ- हे देणगीदार कुठे थांबणार आहेत? गणपती चौकातच ना? हो हो, आधी त्यांना भिडेवाडा आणि इतर शाळा दाखवायच्या, म्हणजे खात्री पटली की ते सढळ रस्ते मदत करतील.
सदा हे देणगीदारांचं झालं की घरच्यांशी बोलून घे शाळेच्या जागेबद्दल. हो, आता लवकरात लवकर नवीन शाळा सुरू करायला हवी. अरे माझा नियम बुडवलास. मला आता सगळं सगळं पुन्हा करावं लागणार. अरे काय देणगीदार आलेत, आपली वाट बघत आहेत. चल तिकडे चल. अरे चल काय तो तराळ मरल ना तिकडं. अरे तो तयार राहू दे. अरे बघता काय, हाणा या चांडाळाला, या मारायला, मारा, मरच तो मारा याला. ज्योती, तू यात पडू नकोस. ऐक माझं. अरे एक माणूस जीवानिशी जातून तुम्ही काय लावलंय. ज्योती ऐक. ज्योती ऐक. ज्योती ऐक. ज्योती ऐक. ज्योती शांत राहा. गंगाधर पंतांना हेच हवंय, नाहीतर ते याच भांडवल करून आपल्या शाळेसाठी अडचण आणतील. हो, कदाचित हाच जबाब तुझ्यावर हल्ला करेल ज्योती. आणि आपल्याला देणगी विसरावी लागेल ज्योती. हो, माहिती आहे तुला सगळ्यांबद्दल कणव आहे, पण ह्यात पडू नको ज्योती. अरे सोडा त्याला. चांडाळाने नियम बुडवला माझा. नुसता चोप देऊन लोकांना नियमांचे महत्व कळणार नाही. ब्राह्मणास केवळ गवताच्या काडीने जरी मारले तर मारणाऱ्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा द्यायची असते. कोणभटात झालेली मारहाण अद्याप उधार आहे. त्याची किंचित भरपाई इथे करून घ्या. अरे सोडा त्याला. वाचवा कुणीतरी. हाणायला ह्याला धडा शिकवलाच पाहिजे, तर सुधारतील हे लोक. पंत सोडा. ज्योती ज्योती आता मला पुन्हा आंघोळ करावी लागणार. हात नका लावू, वेटाळ होईल. पाणी पाणी काय बाटाबाटी चालवली आहे. अरे शेवटचा घटका मोजतोय तो. माझ्या आईनं माझ्यासाठी घुगऱ्या केल्या होत्या. वाट बघत असेल माझी आई.
बेला 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 ज्याच्या विटाळाची भीती होती तो बेला मारला तुम्ही. तुमच्या कर्मकांडाने एक सावली कायमची पुसली. कायमची पुसली. ज्योती, चल. निरोप घेऊन आलेल्या तराळाची सावली एका ब्राह्मणावर पडली. त्याला मारलं वगैरे नाही ना? ठार मारला. हे असंच चालत राहणार का मला? अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातींसाठी शाळा काढली पाहिजे. इतक्या मोठ्या वादळाला जन्म देतोय ज्योती. मला एक काम लय अवघड वाटतंय. सोपं काम मला आवडत नाही. धन्यवाद. एपिसोड संपूर्ण पहा. एपिसोडची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना कुणाला स्वेच्छेनं आर्थिक योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी पेमेंट गेटवेची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आपली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे.